व्यापाऱ्याच्या दुकानातील 10 लाखाची रोकड बँकेत भरण्यासाठी घेऊन गेलेल्या कर्मचाऱ्याने पैसे घेऊन पोबारा केला होता। ही घटना मंगळवारी घडली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासाच्या आत मोहोळ जिल्हा सोलापूर येथील बस स्थानकावरून त्याला जेरबंद केले। त्याच्याकडून 9,41,000ची रोकड हस्तगत केली। सुशील प्रकाश बिरादार असं त्याचे नाव आहे। प्रताप प्रेमचंद इरदवाणी यांचे महाराष्ट्र ट्रेडर्स नावाचे दुकान आहे। त्यांच्या दुकानामध्ये काम करणारा सुशील बिरादार याच्याकडे बँक खात्यामध्ये भरण्यासाठी 10 लाख रुपये दिले होते। सुशीलने रोकड बँकेत न भरता रक्कम घेऊन पळून गेला। याबाबत इरदवाणी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीला तात्काळ तपासाच्या सूचना केल्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, रवींद्र कर्डिले, भीमराज खरसे, फुरकान शेख, संतोष खैरे, अमृत आढाव, प्रशांत राठोड यांचं पथक तपासासाठी रवाना केलं। पथक आरोपीच्या शोधासाठी बिदर, कर्नाटक येथे निघालं। त्यावेळी आरोपी मोहोळ जिल्हा सोलापूर येथे बस स्थानकावर थांबल्याचं समजलं। पथकानं मोहोळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन त्याला पकडलंय, तर त्याच्याकडून 9,41,000 रुपये आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय। नगर शहरातील किराणा व्यापारी श्री प्रताप हरदवानी यांनी आपल्याकडे काम करणारा नौकर सुशील प्रकाश बिरादार याच्याकडे विश्वासाने 10 लाख रुपये बँकेमध्ये भरणा करण्यासाठी काल रोजी दिलेले होते। परंतु बराच वेळ त्याचा फोन न लागल्याने माहिती घेतली असता असं लक्षात आलं की त्यांची फसवणूक झालेली आहे आणि तो 10 लाख रुपये घेऊन पळून गेलेला आहे। त्याप्रमाणे फिर्यादी प्रताप हरदवानी यांनी फिर्याद दिल्याने कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव, हेड कॉन्स्टेबल पवार, अमृत आढाव, रवी कर्डिले, फुरकान शेख यांचं एक पथक या कामी तयार करण्यात आलेलं होतं। या पथकाने आरोपीची माहिती गोळा करून आणि आरोपीला मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून 9,26,000 रुपये रोख रक्कम ही जप्त केलेली आहे। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।